मनोज जरांगे पाटील परभणीच्या कातनेश्वर येथे आलेले आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. पाटील, 25 तारखेला पुन्हा आवाहन करताय तुम्ही, कसं आंदोलनाचं स्वरूप असणार आहे अंतरवेलीचं? शेवटी गोरगरीब लेकरांच्या न्यायाचा प्रश्न आहेच ना. शेवटी आमच्यासाठी कोण येणार? आम्हाला गोरगरिबांना आमच्यासाठी झुंजावं लागणार आहे. म्हणून पुन्हा एकदा 25 जानेवारीला आमरण उपोषण आहे. त्या आमरण उपोषणाला काय जबरदस्ती बळजबरी नाही आहे कोणाला. ज्याला बसायचं ते बसणार आहेत. परंतु त्यापेक्षाही जास्त समाजाला न्याय मिळवून देणं ही जबाबदारी. म्हणून मी तर 100% बसणार आहे. पण काहीला भूक लागते, काहीला ते आमरण उपोषण सहन होत नाही. म्हणून मीच सांगितलं की ज्यांना बसायचं तेच बसा, नाही तर बसू पण नका. तुम्ही म्हणतायत की आता खरी मजा आहे, जी आतापर्यंत टाळत होते, आता त्यांना आरक्षण देण्याची वेळ आली आहे. थेट फडणवीसांना इशारा समजायचा का? नाही, याला विचारा नाही म्हणायचं. सावध करायला होतं आम्ही त्यांना. त्यांच्या शब्दाची त्यांना आठवण करून द्यायला लागलो होतो आम्ही. म्हणजे त्याला इशारा नाही देणार, कारण इशारा मग 25च्या नंतर. जर फसवणूक आणि बेमानी जर मराठ्यांशी केली तर मग सुट्टी नाही. कारण तेच आधी बोलत होते की मी मुख्यमंत्र्यांना मोकळं सोडलेलं आहे, आम्ही कुठं अडवत नाहीत, काही करत नाहीत. आता तुम्हीच आहेत. आता कोण आहे? आता तुम्हीच आहेत. आता मजा येईल ना मग खरी. आता लक्षात उघडं पडेल. भाजपमधल्या मराठ्यांनाही कळल कोण अडवत आहे, काँग्रेसमधल्याही कळल, राष्ट्रवादीतल्याही कळल, शिवसेनेतल्याही कळल आणि विरोधी पक्षाला पण कळल की नेमका आता आरक्षणाचा मारेकरी कोण.